नमस्कार, मी किशोर काशीनाथ रेडकर. आपणा सगळ्यांना आणि तुमच्या कुटुंबियांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. या दिवाळीत आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात आनंद येवो, भरभराट येवो, आपणा सगळ्यांचं आरोग्य उत्तम राहो हीच ईश्वर चरणी प्रार्थना. दिवाळी म्हटलं की दिव्यांची आरास, फटाके, आकाशात उडणारे वेगवेगळ्या रंगाचे फटाके हे आपल्या समोर उभे राहतात. कडून उजेड्याकडे जाण्याचा दिवस म्हणजे दिवाळी. ही दिवाळी अनेक जे रिडेव्हलपमेंट प्रोजेक्ट मध्ये अडकलेले आहेत त्यांच्यासाठी आपण शुभेच्छा देऊ की ते त्यांच्या ज्या अडकलेल्या प्रोजेक्ट मधून एक यशस्वीपणे बाहेर येतील आणि त्यांच्या आयुष्यात एक खरोखरच दिवाळी येईल अशी आपण त्यांना शुभेच्छा देऊ. आणि आपण सगळेजण जे रिडेव्हलपमेंट आणि सेल्फ रिडेव्हलपमेंट करण्यासाठी उत्सुक आहात त्या सगळ्यांना तुमचं सगळ्यांचं रिडेव्हलपमेंट हे उत्तमरित्या होवो अशी माझ्याकडून तुम्हाला शुभेच्छा. आणि एक आनंदाची बातमी तुमच्या बरोबर मी शेअर करणार आहे, ती म्हणजे महाराष्ट्र राज्य सरकारने स्वयंपुनर्विकास ह्या क्षेत्रासाठी खरोखरच दिवाळी वाटावी अशी एक बातमी सगळ्यांना दिली आहे. ती म्हणजे स्वयंपुनर्विकास प्राधिकरण स्थापन केले. या प्राधिकरणातून गेल्या अनेक वर्षात झालेल्या घोषणा, अनेक वर्षात डिक्लेअर केलेल्या सवलती आणि स्वयंपुनर्विकास करण्यासाठी एक योग्य वातावरण तयार झालेलं आहे. आणि या प्राधिकरणाचे अध्यक्ष हे माननीय श्री दरेकर हे आहेत. अतिशय पॅशनेट असलेली ही व्यक्ती, ही राईट चॉईस आहे या प्राधिकरणाचा अध्यक्ष म्हणून बनण्याची. राज्य सरकारने त्यांना मंत्रिपदाचा दर्जा दिलेला आहे आणि या प्राधिकरणाचं नेतृत्व करण्यासाठी त्यांच्या हाती ती धुरा दिलेली आहे. तर ही आपणा सर्वांसाठी जे जे स्वयंपुनर्विकास करू इच्छितात किंवा करण्याचा विचार करतायत त्या सगळ्यांसाठी ही दिवाळी ही खरोखरच एक आनंदाची दिवाळी आहे, ज्यामुळे या प्राधिकरणामुळे आपला स्वयंपुनर्विकास हा अतिशय योग्य रीतीने, योग्य मार्गाने आणि सुरळीत जाणार आहे. खरोखरच ही दिवाळी ही उत्तमरित्या आपल्या सगळ्यांसाठी उत्तम बातमी घेऊन आलेली आहे. असेच या विषयावरचे स्वयंपुनर्विकासाबद्दल, पुनर्विकासाबद्दल वेगवेगळ्या विषयावरची माहिती आपण देत असतो या चॅनल मधून. तर या चॅनलला सबस्क्राईब करा, हे चॅनल सगळीकडे शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून आपल्याला येणारा प्रत्येक व्हिडिओ हा ताबडतोब दिसेल. पुन्हा एकदा शुभ दीपावली.